नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ग्राम सुविधा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक आणि पशुपालकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एक महत्त्वाची योजना राबवली जात आहे. या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेअंतर्गत पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 50% ते 75% पर्यंत अनुदान मिळू शकते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, कोणाला लाभ मिळणार, किती अनुदान मिळणार, कोणते व्यवसाय करता येणार, कोणती कागदपत्रे लागणार आणि अर्ज कसा करायचा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत 5 दुधाळ गाई किंवा म्हशींचा दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळू शकते. यामध्ये जनावरे, विमा, गोठा आणि आवश्यक साधनसामग्रीचा समावेश होतो. काढवा-कुट्टी यंत्र, मल्चिंग मशीन, सोलर सुविधा यासारख्या उपकरणाचाही प्रकल्पामध्ये समावेश होऊ शकतो. या घटकांसाठी सांगितलेला एकूण प्रकल्प खर्च ₹11,35,180 इतका आहे. सर्वसाधारण प्रवर्गांसाठी 50% म्हणजेच ₹5,67,590 पर्यंत, तर अनुसूचित जाती जमातींसाठी 75% म्हणजे सुमारे ₹8,51,385 पर्यंत अनुदानाची तरतूद आहे. तर योजनेमध्ये शेळी, मेंढी पालन व्यवसायालाही प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये ठराविक संख्येतील शेळ्या, मेंढ्या, नर प्राणी, शेड विमा आणि आवश्यक साधनसामग्री यांचा प्रकल्पामध्ये समावेश असू शकतो. शेळी, मेंढी पालनातून ग्रामीण भागातील कुटुंबांना अतिरिक्त उत्पादनाचे साधन निर्माण होऊ शकते. आता त्याच्यानंतर तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर या योजनेतील संबंधित घटक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. यामध्ये मोठ्या क्षमतेच्या कुक्कुटपालन युनिटसाठी शेड, खाद्य व्यवस्था, ऑटोमेशन आणि सोलर सुविधासारख्या बाबींचा समावेश होऊ शकतो. काही घटकांमध्ये प्रकल्प खर्च 30 लाखापर्यंत पण असू शकतो. आता मांसाळ पक्षी पालन. पक्षी पालनासाठी संबंधित योजनेअंतर्गत प्रकल्प उभारता येऊ शकतो. यामध्ये पक्षी पालनासाठी शेड, आवश्यक सुविधा आणि सोलर उपकरणाचा समावेश असू शकतो. मात्र या घटकांची अचूक प्रकल्प मर्यादा आणि अनुदान शासनाच्या संबंधित नियमानुसार तपासणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अंडी उबवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हीटर युनिट हा देखील एक पर्याय आहे. यामध्ये ठराविक क्षमतेचे अंडी उबविण्याचे यंत्र आणि आवश्यक सोलर सुविधा याचा समावेश होऊ शकतो. या घटकासाठी प्रकल्प खर्च ₹3,40,000 पर्यंत इतका असू शकतो. आता प्राधान्य कोणाला या योजनेमध्ये, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या योजनेमध्ये कोणाला प्राधान्य दिले जाते, तर या योजनेच्या निकषानुसार प्राधान्यक्रमामध्ये अल्पसंख्याक व अल्पभूधारक शेतकरी, वनहक्कधारक, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, महिला, दिव्यांग व्यक्ती यांचा समावेश असू शकतो. आरक्षण आणि प्राधान्याच्या अटी संबंधित शासन निर्णयानुसार लागू होतात. आता कागदपत्र बघून घेऊया. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. यामध्ये साधारणतः आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 उतारा, जागेचा पुरावा, जात प्रमाणपत्र लागू असेल तर, प्रशिक्षण प्रमाणपत्र लागू असेल तर, म्हणजे समजा तुमच्याकडे असेल तर चालेल, नसेल तर काही अडचण नाही. पासपोर्ट फोटो लागेल, मोबाईल नंबर लागेल. योजनेनुसार आवश्यक इतर जे कागदपत्र असतील, म्हणजे छोटे मोठे रेशन कार्ड वगैरे हे रेग्युलर जे असतात ते लागतील. यांचा समावेश होऊ शकतो. तसेच पशुधनांची नोंदणी आणि योजनेच्या संबंधित पोर्टलवरील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पुढील माहिती तुम्हाला मोबाईलद्वारे कळवली जाते. अर्ज कसा करायचा आहे? अर्जाची प्रक्रिया संबंधित योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा पशुसंवर्धन विभागाच्या सूचनेनुसार केली जाते. म्हणजे महा-डी-बी-टीचं 2.0 हे एक नवीन पोर्टल चालू झालेलं आहे. त्याच्यानुसार ही नोंदणी केली जाते. आता ती 19 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला महा-आय-डी कार्ड काढणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर अर्ज करण्यापूर्वी तुमच्या जिल्ह्यात योजनेत सुरू आहे का हे पण बघणे
महत्त्वाचं आहे. तुमची पात्रता काय आहे आणि कोणत्या घटकासाठी अर्ज करता येतो हे नक्की तपासून घ्यायचं आहे. अर्ज भरताना चुकीची माहिती किंवा चुकीचे कागदपत्र द्यायची नाही आहे. महत्त्वाची सूचना मित्रांनो, योजनेतील अनुदानाची रक्कम, पात्रता, आरक्षण, प्रकल्प खर्च आणि अर्जाची अंतिम तारीख संबंधित शासन निर्णयानुसार बदलू पण शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाची अधिकृत माहिती नक्की तपासून घ्यायची. मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा अर्ज किंवा कागदपत्राबाबत मदत हवी असेल तर तो आपल्या चॅनलच्या याच्यामध्ये कमेंटमध्ये, व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तसे विचारू शकता. तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय येऊन त्याची माहिती दिली जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना, अनुदान, शिष्यवृत्ती आणि भरतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.